पोस्ट एक नंबर देते. मामाकडे पाय ना. ओय मराठी तडका व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. काहीच कंटिन्यू पाऊस होतोय, कंटिन्यू. काल तर पावसात पूर्ण भिजलो होतो. बघा हो तिकडे हिरवगारच आहे पूर्ण. हे बघा इकडं पण मस्त. तर गाईज ही पूर्ण आवरायचंय. पूर्ण कसं झालंय बघा पसारा. सगळं आवरायचंय आता हे. भावना पूर्ण रूम क्लीन केली आहे मस्त. कालच बुट एकदम धुवून काढले होते, क्लीन केले होते. हवा पूर्ण चिखलाने भरलो होतो मी. तर मित्रांनो मी गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. तर पूर्ण रात्रभर फेरी करत होतो, त्याच्यामुळे पूर्ण चिखलाने भरले होते. खूप पाऊस होता तिकडं. हे बघा हे लावू मस्त. तर काहीच आपला ट्रायपॉड इथून तुटला होता पूर्ण. हे बघा तर इथं आपण आहे ना फेबिक्विक लावलेला आहे. तर आपला पूर्णपणे वर्किंग झालेला आहे. हे बघा. तर आजपासून ह्या ट्रायपॉडनी आपण व्लॉगिंग करू. तर काहीच ट्रायपॉडनी व्लॉगिंग करायची ना खूप भारी, कारण धरायला पण स्टेबिलिटी पण राहते. आणि तुम्हाला माहिती आहे आयफोनला अशी पण स्टेबिलिटी आहेच. तर काहीच कालच पावसात भिजलो होतो, त्याच्यामुळे ना सर्दी खोकला आणि घसा पूर्णपणे जाम आहे. त्याच्यामुळे आवाज बदललेला आहे. विस्टा बघा मस्त पावसात भिजून निघलेली आहे, एकदम क्लीन झाली आहे. कोणी काजू पावसात ठेवले काय माहिती, पूर्ण वल्ले झाले बघा. असे ते खराबच झाले होते. मधून पूर्ण मुंग्यांनी खाऊन टाकलेलं होतं आणि आता पावसात ठेवून पूर्ण खराब झाले. पूर्ण खिडकीला कर्टन्स पण लावून घेतले. हे पहा इथं आणि इथं. तर एक मी महत्त्वाचं सांगतो, आपल्या चॅनलचं नाव आपण बदलून व्लॉगर चैतन्य बदलून आपण मराठी तडका व्लॉग चॅनलचं नाव टाकलेलं आहे. तर मित्रांनो जा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा. मला कसं वाटलं व्लॉगिंग चॅनलचं नेम तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला लोगो पण कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज या वालाच्या शेंगान पोळ्या मस्त जेवण करतो आता. तर गाईज मस्त आता चहा घेऊ. या तुम्ही पण चहा घ्यायला. भावना माझं खोकला सर्दी आणि घासा पूर्ण जाम झालेला आहे. तर मी इंजेक्शन घेऊन येतो एक. मग कुठे चालली तू? कुठे चालली? भूर चालली? पोस्ट एक नंबर देते. मामाकडे पाय ना. ओय लाजली. कुठं जायचं? भूर जायचं? बर. हे बघा किती चिखल आहे.
मी आता गावापर्यंत सोडवतोय, तिथून पुढे पप्पा सोडवणार आहे. मी दवाखान्यात जाणार आहे त्याच्यानंतर. माऊ माऊ कुठे चालली तू? कुठे चालली? भूर चालली? बाबांकडे चालली का? तर गाईस फायनली डॉक्टरांकडे जाऊन आलोय आणि एवढ्या गोळ्या दिल्या त्यांनी. गाईस पप्पा दीदीला सोडायला गेलोय, त्याच्यामुळे मी दुकानावर थांबलेलो आहे. पप्पा बाहेर कुठे गेले का? माझी ड्युटी ही दुकानावरच असते. तर फायनली गाईज आता घरी चाललोय, मी आणि मम्मी घरी चाललोय. तर फायनली गाईज घरी पोहोचलोय. तर चला आता घरात जाऊ. तर गाईज आजीच्या पोळ्या चालू ह्या बघा, मस्त फुगू राहिले हळूहळू. तर गाईज माऊ नाही ना, तर घर असं सुनं सुनं वाटतंय पूर्ण. तर गाईज कोबूची भाजी आणि पोळी मस्त जेवण करतो. तर फायनली मित्रांनो पूर्ण ब्लॉग एडिट करून झालाय. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मराठी तडका हे यूट्यूबचं चॅनलचं नेम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला धन्यवाद, बाय. तर हे गाईज